कालचा एपिसोड असा होता की अंडी कोणी चोरले आणि नवीन वाईल्ड सदस्य कोण येणार आहे आणि अंडे चोरले त्याबद्दल रोशन दादा काय म्हणाले, त्यांचं वैयक्तिक मत काय होतं. आणि दुसरं म्हणजे आज नवीन मुद्दा आलेला आहे की विशालचा बॉडी वॉश हा कॅप्टनच्या रूम मध्ये सापडला आहे. तर मग कोणी काय केलंय, कोणी काय करत, त्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. तर पहिला मुद्दा म्हणजे अंडी कोणी चोरली. अंडे सगळ्यांना वाटलेले होते आणि अचानक सगळ्यांचं लक्ष गेलं की सगळ्यांच्या याच्यामधून 2-2 अंडे गायब झालेले आहेत. तर मग सगळ्यांनी राडा केला की अंडे कोणी चोरले, सांगा सांगा सांगा. मग ओमकारने बघितलं होतं की अंडे विशाल घेऊन गेलाय. तर मग सगळ्यांचा राडा झाला की नाही तूनेच घेतले, तूनेच घेतले. मग ते बोलले की तो बोलत होता की मी नाही घेतले, मी नाही घेतले. नंतर मग त्यानेच कबुली दिली की हा मीच घेतले होते. मग त्याने सगळे अंडे वापस केले. मग सगळ्यांनी घरच्यांनी निर्णय घेतला की तुम्ही असं नका करा चोरी, तर मग या सीझनला चोरीचं नाव भेटेल. पण त्यानंतर मग त्यांनी असा डिसिजन घेतला की ज्यांनी म्हणजे जे 3 जण होते ते टोळीमधले त्यांना आपण जेवण म्हणजे शिक्षा म्हणून, चोरी केली म्हणून शिक्षा म्हणून त्यांचं जेवण नाहीच बनवायचं असा विषय झाला. अंडी वगैरेचं झालं. त्यानंतर एंट्री होते वाईल्ड मेंबरची. सगळे एकदम आश्चर्यचकित झाले. सगळे म्हणजे उत्सुकता होती की कोण येणार आहे, कोण येणार आहे. पण बिग बॉसनी त्यांना धक्का दिला आणि जसं पण ते दार उघडलं तिथून आले मिस्टर इंडिया. म्हणजे ते कोणाला दिसत नव्हते. म्हणजे त्यांनी सांगितलं की जशी पण या घरामध्ये काही व्यक्ती दिसत नाहीये तसेच हा एक सदस्य आहे. मग तुम्ही आता आपल्याला जे दिसत नाहीये त्यांच्यासाठीच हा एक टास्क आहे की जे दिसत नाही त्यांना दिसण्यासाठीच आपण एक गेम खेळणार आहोत. जे दिसत नाहीये तुम्ही असं मत करा आणि त्यांना एलिमिनेट करा. दीपाली आणि दिव्या आणि त्यांना एलिमिनेट करण्यासाठी आले सागर भाऊ आणि आयुष हे आले. मग त्यांचं मत काय एकमत होत नव्हतं की कोण यांच्यामध्ये कोणाला एलिमिनेट करायचं, दीपालीला करायचं का दिव्याला करायचं. त्याच्याकरता ते झाले म्हणजे ते बाहेर निघाले. त्यानंतर आले सचिन दादा आणि प्रभू